योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे, जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बदलून घेतलं ते मी तुमच्याकडे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यातला हा आनंद आहे. स्वामी महाराज कोणत्या भक्तावर केव्हा कशी कृपा करतील हे भक्ताला सुद्धा कधी माहित नसतं. ज्याही भक्तावर स्वामींचं प्रेम असते स्वामी महाराज त्या भक्ताला आपल्या जवळ बोलवतात आणि त्या भक्ताला स्वामींची ओढ लागत असते. एक दिवस सकाळी सर्व स्वामी भक्त जमले. त्यांनी ठरवलं की स्वामींची दत्त जयंती हा उत्सव आपण जरा थाटामाटात करूया. म्हणून ते स्वामींना बघण्यासाठी वटवृक्षाच्या छायेमध्ये गेले. पण स्वामी महाराज आज वटवृक्षाच्या मंदिराजवळ नव्हते. म्हणून सर्व स्वामी भक्त स्वामींना बघू लागले स्वामी कुठे गेले. आणि एक गोसावी होता. स्वामींचं दर्शन कधी होईल मला ही मनामध्ये त्याला आस लागलेली होती. आणि स्वामी महाराज त्या भक्ताला दर्शन देण्यासाठी त्या गोसाव्याच्या दिशेने निघून गेलेले होते. गोसावी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला पोहोचलेला होता आणि एका ठिकाणी एका लहान बाळाचं मुंज चाललेलं होतं. थाटामध्ये मुंज चालू असताना त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झालेला होता. माझ्या बाळाचा आज मुंज आहे म्हणून ते आनंदात सर्वांना आमंत्रण देत होती की माझ्या बाळाच्या मुंजाला तुम्ही सर्वांनी यावं. आणि इकडे गोसावी स्वामीच्या दर्शनाला निघालेला होता. स्वामी महाराज अक्कलकोटच्या बाहेर वटवृक्षाच्या छायेमध्ये येऊन बसले होते. सर्व स्वामी भक्त स्वामींना बघून आले. स्वामी महाराज कोणत्याच भक्ताकडे बघत नव्हते आणि हा गोसावी स्वामींच्या दिशेने स्वामींना बघू लागलेला होता. तेवढे 4 कुत्रे आले आणि स्वामींच्या आजूबाजूला भोवती फिरू लागले. एक सफेद गाय आली आणि स्वामींच्या मागे येऊन उभी राहिली आणि हा गोसावी स्वामींना बघतच राहिला. ज्या दत्त महाराजांना आम्ही कायम एका मूर्तीमध्ये बघत होतो आज ती दत्त मूर्ती माझ्यापुढे साक्षात होती. स्वामींना बघू लागला. स्वामींकडे बघून सारे आनंद झाला. डोळ्यात अश्रू भरून आले आणि स्वामींचं दर्शन घेऊन आले. एक एक अश्रू स्वामींच्या चरणांवर पडत होता आणि स्वामींच्या चरणांचा अभिषेक घेत होता. सर्व स्वामी भक्त तिथं पोहोचले. स्वामींकडे बघून सर्वांना आनंद झाला की स्वामींचं हे रूप आज आम्हाला बघायला मिळालं. स्वामी महाराज सगळ्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत. स्वामींनी आज दत्तरूप धारण केलेलं होतं आणि त्या दत्तरूप धारण केलेलं असताना प्रत्येक भक्ताला आशीर्वाद भेटत होता. गोसाव्याला फार आनंद झाला की दत्त मूर्तीला आजपर्यंत बघितलं होतं आज साक्षात मी बघतोय. सर्वांनी दर्शन घेतलं आणि स्वामी महाराज तिथून चालते झाले. आणि इकडे ही ब्राह्मण स्त्री मुलाचं मुंज आनंदात व्हावं त्या आनंदात होती. मुंज होऊ लागलं आणि मुलाचं मुंज झालं. सर्वांनी त्याला आशीर्वाद दिला. जो तो आपल्या घरी जाऊ लागला आणि त्या ठिकाणी अघटित घटना घडली. मुलाची दृष्टी गेली. त्या लहान बाळाला अंधत्व निर्माण झालं. तो आईला म्हणू लागला आई मला काहीच दिसत नाही. परत त्याने आईला आवाज दिला आई कुठे. अरे बाळा मी तुझ्या समोर आहे. आई मला काहीच दिसत नाही. डोळ्यापुढे पूर्ण अंधार आलेला आहे. आईला काळजी वाटू लागली. मुलाजवळ गेली. बाळा काय झालं. आई मला काहीच दिसत नाही. सर्व अंधार डोळ्यापुढे. आईची माया त्या बाळाला डोक्यावरून हात फिरवला. आपला पदर घेता त्याच्या डोळ्यावर पुसू लागली. अरे बाळा काय झालं काय सांगतो. मी तुझ्या समोर उभे. आई माझ्या पुढे पूर्ण काळोखी मला काहीच दिसत नाही. असं नको बोलू बाळा. अरे आताच तो मुंज
झालं? हो आई, पण मला दिसत नाही, मी काय करू? त्या आईला आता जीव कावरा कावरा होऊ लागला. मुलाचे डोळे पुसू लागले. पाणी आणलं, मुलाचे डोळे धुतले. पण मुलाला आता काहीच दिसत नव्हतं. मुलगा रडू लागला, आई रडू लागली. दोघं, आई आणि ते बाळ एकमेकाला बिलगले, मिठी मारली आणि दोघं एकमेकाच्या गळ्यात रडू लागले. तेवढ्यात तो ब्राह्मण आला घरामध्ये. काय झालं, काय रडताय? तेव्हा आई सांगते, त्याची पत्नी सांगते ब्राह्मणाची, अहो आपल्या मुलाला काहीच दिसत नाही, आंधळा झाला तो. अगं असं काही बोलू नकोस, आत्ताच त्याची मुंज झाली आणि तू असा अभद्र काय बोलते? अहो खरं ते लहान बाळ आपल्या बाबाजवळ गेलं. बाबा मला खरंच दिसत नाही बाबा, तुम्ही कुठे? तो ब्राह्मण बिचारा गरीब ब्राह्मण मुलाकडे बघू लागला आणि खाली बसला आणि मुलाला आवाज देतोय. मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही कुठे? तो गरीब ब्राह्मण त्या मुलाला जवळ घेतोय. बाळा असं नको बोलू, सुंदर असे तुझे डोळे तुला दिसत होत आणि तू असं बोलशील ते कसं होईल बाळा? मुलाच्या डोळ्यावरून हात फिरू लागला आणि ब्राह्मणाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की माझ्या मुलाला आता कधीच दिसणार. जेव्हा लहान बाळ असतं, बाप जेव्हा मुलाला खूप जीव लावतो आणि मुलाला अशी काय अघटित घटना घडते, त्या टायमाला त्यावेळेस त्या बापावर दुःखाचा डोंगर येऊन पडत असतो की सर्व दुःख आपल्याच भोवती आलेले असं त्या बापाला वाटू लागतं. तो आई बापाने मुलाला जवळ घेतलं. काय करावं? वैद्याकडे घेऊन जावं. दोघांनी मुलाला उचललं आणि वैद्याकडे घेऊन. वैद्याने त्या मुलाची तपासणी सुरू केली आणि सांगून दिलं, तुमच्या मुलाची दृष्टी कायमची गेलेली, आता याला कधीच दिसणार नाही, हा आंधळा राहील. अहो असं बोलू नका, दिसेल, माझा विश्वास आहे. ब्राह्मण सांगू लागला, मी भगवंताची सेवा करतो, मग माझ्या वाटेला असे का दुःख? माझ्या मुलाला दिसत. बाप कावरा बावरा झालेला होता, डोळ्यामध्ये आसू आलेले. मुलाला कड्यावर घेतलं आणि घरी आलं. काय करावं? दोघं आई वडील चिंता करत होते. आपल्या बाळाला कधी दिसत विचार करत असताना ब्राह्मण मंदिरामध्ये आला, महादेवाची पूजा करू लागला आणि महादेवाला साकडं घालू लागला. हे भोलेनाथ, असं माझं काय चुकलं? माझ्या पारवतात असा काय आहे की माझ्या मुलाची दृष्टी गेलेली? महादेवाच्या पिंडीजवळ हा ब्राह्मण रडत होता. तेवढ्यात इथं एक स्वामी भक्त त्या मंदिरामध्ये आला आणि तो सांगू लागला, गुरुजी का रडताय? तेव्हा गुरुजीने झालेला प्रसंग त्या स्वामी भक्ताला सांगायला सुरुवात केली. अहो मग काळजी का करताय? अक्कलकोटला ब्रह्मांडाचा नायक बसलेला आहे स्वामी समर्थ, त्यांना साकडं घाला, मुलाची दृष्टी परत येईल. अहो कसं काय? वैद्याने सांगितलेलं की याला कधीच दिसणार नाही, याची दृष्टी गेलेली. अहो असं नका म्हणू, तो ब्रह्मांडाचा नायक, अशक्य शक्य करणारा ब्रह्मांडाचा नायक, एकदा जाऊन तपा. ब्राह्मणाला तोरी मनामध्ये आनंद झाला की जाऊन पाहू, आपण स्वामींचं दर्शन घ्यावं. तो घरी आला, पत्नीला सांगितलं, अगं मी महादेवाची पूजा करत असताना एक स्वामी भक्त आला, त्यांनी सांगितलं अक्कलकोटला स्वामी समर्थ आहे, त्यांचं दर्शन घ्या, मुलाची दृष्टी आहे. आईला आनंद झाला. अहो तुम्हाला महादेवाने दृष्टांत दिला असेल, जा आपण जाऊया मुलाला घेऊन. दोघांनी तयारी केली अक्कलकोटला जाण्याची. महाराज बसलेले होते. स्वामी भक्त स्वामींच्या आजूबाजूला बसलेले असताना स्वामी महाराज या भुजंगाला जवळ बोलत आहे, अरे भुजंग, आज 5 लोक येणारे माझी परीक्षा घेण्यासाठी, त्यांच्यावर लक्ष असू दे, त्या चांडळांचा मला आज काटा काढायचा. स्वामी महाराज असं बोलत होते, पण अर्थ हा उपत नव्हता कोणाला का स्वामी काय सांगताय. आणि स्वामी महाराज कदाचित असू लागले. कर्नाटकहून 4 ब्राह्मण अक्कलकोटला आले आणि त्यांनी ठरवलं, हा कोणी बंधू बाबा आहे, याची आज परीक्षा घेऊया या अक्कलकोट मध्ये, याला संस्कृत मध्ये काही प्रश्न विचारूया, याला वेदाचं किती ज्ञान आहे हे आपण बघूया. म्हणून हे 4 ब्राह्मण कर्नाटकहून आल्यावर वटवृक्षाच्या छायेमध्ये एका कोपऱ्यात बसले आणि त्यांच्या कन्नडी भाषेमध्ये संवाद साधू लागले. ते संवाद साधत असताना स्वामी महाराज सर्व शब्द त्यांचे ऐकत होते आणि तेवढ्या ते
ब्राह्मण कुटुंब आपल्या मुलाला घेऊन स्वामी जवळ आलं. स्वामी महाराजांनी बघितलं त्यांच्याकडं. तो गरीब ब्राह्मण हात थरथर कापत कापत स्वामीकडे बघत होता आणि स्वामींचं स्मिताचं सुंदर हास्य स्वामी महाराज सुंदर असे त्याच्याकडे बघत होते. त्या ब्राह्मणाने स्वामींकडे बघितलं. स्वामींचा चेहरा पाहून आनंद झाला. अहो, हजारो सूर्य एकत्र व्हावे अशी सुंदर चेहरा स्वामींचा दिसत होता. चेहऱ्यावरचं तेज दिसत होतं की जाऊन असं फिरगावं या ब्रह्मांड नायकाला, असं त्यांना मनामधून होऊन गेलेलं होतं. हा ब्राह्मण हात जोडून मनामध्ये कल्पना करत होता स्वामींबद्दल. मुलगा आंधळा आहे, मुलाबद्दल काय मागायचे ते सुद्धा तो विसरून गेला. फक्त स्वामींचे चरण पकडावे हे त्याला वाटत होतं. म्हणून हा ब्राह्मण स्वामींबद्दल कल्पना करत होता, स्वामींबद्दल भाव निर्माण झालेला होता. तेव्हा स्वामी म्हणतात, अरे मग लांब का उभा आहे? तुझी इच्छा आहे आमच्या चरणांना बिलगायचंय तुला, आमचे चरण घट्ट पकडायचे, मग ये बघतोच का? ब्राह्मण आजूबाजूला बघू लागला. मला बोलत आहे? स्वामी म्हणता, हो तुलाच बोलवतोय. ब्राह्मणाला आनंद झाला. माझ्या मनातल्या कल्पना स्वामींनी ओळखल्या आणि धावत स्वामींचे धावून चरण घट्ट पकडले. इकडे ती आई त्या बाळाला घेऊन उभी होती. स्वामींनी माझ्या नवऱ्याला बोलवलं, माझ्या नवऱ्याच्या मनात ओळखलं, म्हणजे स्वामी महाराज माझ्या मुलाला नक्की दृष्टी देतील. ती त्या बाळाला घेऊन स्वामी जवळ आली. स्वामी बोलू लागले, माये या बाळाला, या गणेशाला माझ्याजवळ उभं कर. आज हा परीक्षा देणार आहे. आणि तो बालक स्वामी जवळ आला आणि स्वामी सांगताय, आज तुला संस्कृत मध्ये हे जे प्रश्न विचारते ते प्रश्न सांगायच्या आधी उत्तर द्यायचे. हे बाळ स्वामी जवळ हात जोडते आणि स्वामींना सांगताय, महाराज मला दिसत नाही हो, मग मी संस्कृत वाचणार कसं? आणि मी संस्कृत कधी ऐकलेलं नाहीये, मला ती भाषा माहित नाही आणि कधी मी त्याचा उच्चार केलेला नाही, श्लोक कधी मला माहित नाही. स्वामी मी बोलू कसं? स्वामी असं लागले, अरे गणेशा काळजी कशाला करतो? स्वामीने आपल्या गळ्यात ती माळ काढली आणि गणेशाच्या गळ्यामध्ये घातली आणि स्वामींनी एक फुल डोळ पडलेलं होतं. गणेशाला जवळ बोलवलं आणि त्याच्या डोळ्यावर फुल ठेवलं. गणेशाच्या डोळ्यावर जेव्हा फुल ठेवलं, डोळे चमकू लागले, प्रकाश दिसू लागला. गणेश हळूहळू डोळे उघडतोय आणि जोरात बोलतो, आई मला तू दिसते. आईला आनंद झाला. खरंच बाळा? आणि मुलाला नाव दिलं. स्वामी तुमची किती आवड कृपा आहे हो. स्वामी सांगता, माई शांत. आता हा गणेश या 5 चांडाळांची परीक्षा घेणार आणि ते 5 ब्राह्मण काही कर्नाटकी भाषेमध्ये आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलत होते. स्वामी बोलू लागले, गणेशा तयार आहे? गणेश बोलू लागला, हो स्वामी महाराज मी तयार आहे, तुम्ही सांगा फक्त. ते कर्नाटकी ब्राह्मण काही बोलण्याच्या हा गणेश संस्कृत मध्ये त्याला उत्तर देऊ लागला. त्यांच्या मनामध्ये जेवढे प्रश्न होते सर्व वेद तो बोलू लागलेला होता. 4 वेद मुखामधून तो बोलू लागलेला होता. हा सर्व प्रसंग सर्व स्वामी भक्त बघत होते. हा ब्राह्मण असा आश्चर्यचकित झालेला होता. माझ्या बाळाला वेदाचं ज्ञान नाही, कधी संस्कृत पठण नाही आणि स्वामींचा हात काय डोक्यावर पडतो, हा सर्व संस्कृत त्या ठिकाणी बोलतोय. दोघं आई बाप त्या मुलाकडे बघत होते आणि गणेश हा संस्कृत भाषेमध्ये ज्ञान देत होता. त्या 5 ब्राह्मणांना आपली चूक कळाली, त्या स्वामींच्या चरणी लीन झाले आणि स्वामी पुढे क्षमा मागू लागले. स्वामी बोलू लागले, अरे चांडाळांनो तुमचे कर्म किती वाईट होते, तुमचा मागचे जन्मातले कर्म इतके वाईट होते, पण काही तुम्ही ब्राह्मणांना जेवण दिलं त्याबद्दल तुम्हाला हा जन्म प्राप्त झाला आणि आज तुम्ही आमची परीक्षा घेताय. महाराज काही गोष्टी त्यांच्या आयुष्याच्या काही सांगितल्या, ब्राह्मणांना आपली लाज वाटू लागले. ते स्वामी पुढे क्षमा मागू लागले आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन निघून गेले. इकडे हा गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी स्वामी पुढे हात जोडत तरतल्या हाताने स्वामी पुढे उभे होते. स्वामी महाराज आमचं भाग्य, आज जर आमच्या मुलाची नजर गेली नसती तर तुमची भेट झाली नसती. स्वामी महाराज आयुष्यात जी गोष्ट होती स्वामी महाराज ती जाणण्यासाठी होती. स्वामी महाराज आज माझ्या मुलाचं मुंज झालं, मुंज होत असताना त्याची दृष्टी गेली
आणि दृष्टी गेल्यावर मला महाराज तुम्ही भेटले. तेव्हा स्वामी हसता एखाद्या करणार, अरे आम्हाला गणेशाला भेटायचं होतं. या गणेशाला आम्ही श्रीपाद वल्लभांच्या अवतारामध्ये आशीर्वाद दिलेला होता की आपली भेट अक्कलकोटला होणार, आणि ती भेट करून घेण्यासाठी आम्ही गणेशाला आमच्या जवळ बोलून घेतलं. हा गणेशाच्या डोक्यावर स्वामींनी हात ठेवला. सर्व मागच्या जन्मातलं गणेशाला आठवू लागलं आणि स्वामी पुढे रडू लागला. स्वामी महाराज, मला ह्या जन्मामध्ये तुम्ही भेटला, माझं खरंच भाग्य चांगलं आहे स्वामी महाराज. आणि स्वामींचे घट्ट चरण पकडले. इकडे आईने सुद्धा स्वामींचे चरण घट्ट पकडले. ब्राह्मण दोघे हात जोडून स्वामींपुढे उभा होता. स्वामींनी दोघांना जवळ घेतला, एकच आशीर्वाद दिला, पिऊ नको, मी तुझ्या